अतिशय दुःखी करून घेतात। त्यामुळं तुम्ही जर व्यसन केलं तर त्याचा वाईट परिणाम तुमच्या कुटुंबियावर होतो, तुमच्या मुलांवर होतो, तुमच्या सर्व कुटुंबातील सदस्यांवरती होतो। त्यामुळं पहा, एखादे काका किंवा आपले वडील पिऊन आले तर निश्चितच आपल्याला आपल्या मनावर ताण तणाव निर्माण होतो। कारण आता काय होईल, आई बाबांचं भांडण होईल का, दंगा होईल का, शेजारी पाजारी येतील काय, माझ्या घरची अब्रू जाईल काय, इथपर्यंत आपण ताण तणाव टेन्शन आपल्या डोक्यामध्ये निर्माण होतं। आणि त्यामुळं अशा प्रकारे जर आपण व्यसन करत असलो तर निश्चितच काय होतं, त्याचा वाईट परिणाम आपल्या जीवनावरती होतो। आणि त्यामुळं आपण सर्वांनी व्यसनापासून दूर राहायचं आहे। आणि व्यसनापासून दूर राहिलो तर निश्चितच आपलं जीवन अतिशय सुंदर आणि छान बनेल। आणि याचबरोबर आपण सर्वांनी प्रतिज्ञा करायची आहे की मी असं व्यसनाच्या आहारी जाणार नाही, मी व्यसन करणार नाही आणि मी व्यसन कुणाला करू देणार नाही। आणि त्याचबरोबर मी व्यसनी मित्राच्या संगतीत राहणार नाही, प्रतिज्ञा आज आपण सर्वांनी करायची आहे। आणि आपण सर्वजण व्यसनापासून दूर राहूया, अशा प्रकारची आज शपथ घेऊया आणि व्यसनापासून निश्चितच दूर राहूया। जसं ना तुम्हाला अनेक प्रकारची व्यसनं माहित आहेत, पण ही व्यसनं जी ताण तणाव घालवण्यासाठी करतो तीच आपल्या जीवनाचा नाश करतात, हे सर्वांनी लक्षात ठेवा। आणि आपण व्यसनापासून दूर राहा असं आवाहन मी सर्वांना करतो आणि या ठिकाणी थांबतो। धन्यवाद।